आता कसं आहे माहिती आहे, हे तिसरं वर्ष आहे. तुम्हाला सांगतो एक मजा सांगतो. ज्या ज्या वेळेला माझा माल येतोय त्यावेळेला रेट पडतोय. माझ्या माल यायच्या अगोदर 150, 200, 225 रुपये रेट असतोय. माझा माल आला का नुसती चिंदवणी होऊन जाते बघा. 70 आणि 72, 80 शिवाय कोण बोलत नाही. आणि आता हे तिसरं वर्ष आहे. आता मी सुद्धा बघा, गेल्या वर्षी मला काय म्हटली, तुमचा माल लोड लय झालं त्यामुळे साईज नाही, त्यामुळे रेट कमी आहे. त्यावेळेला लोड कमी केलाय, थिनिंग केलंय. 100च्या खालचं फळ आहे का मला सांगा तुम्ही. तरी पण अजून मला रेट आता 80 ने 81 रुपये गावतोय. काय नशिबाला बरं, माझं नशीब बाद आहे म्हणावं तर माझी बायको जिल्हा परिषद सर्व्हिसला आहे. माझी थोरल्या पोरीला 1 लाख रुपये पगार आहे. मग 2 नंबरच्या पोरीला 60,000 पगार आहे. आणि माझं नशीब मग कसं काय खराब आहे म्हणा सांगा बरं बघ तुम्ही. नशीब कसं काय असू शकत नाही ना. मग हे असं का होतंय. बोकड कापाव केंद्र की माल कुठं चाललाय हा. जबलपूर मध्य प्रदेश. ही माल आता कितीने घेतलाय तुम्ही. 80 रुपये किलो घेतलाय. बरं ही माल ही 1 महिन्यापूर्वी काय रेट होता 170, 180. मग आता मला सांगा, शेतकऱ्यांना आता काय करायचं. आता माल घालवायला त्यानं काय करायचं. आता काय घ्यायचं, काय घ्यायचं ते तर सांगा की. आता तुम्ही म्हणता एक घ्यायचं प्रकार 2 आहेत. एक तर दारू घेऊन झोपलं पाहिजे, नाहीतर एक औषध घेऊन झोपलं पाहिजे. अरे ही 1 किलो माल तयार करायला 40 ते 45 रुपये खर्च आलाय. चंदू सर, ही माझं तिसरं वर्ष आहे बघा. माझा माल आला म्हटलं का रेट उतरतोय. आता कोणी जी बागा घालवणार त्यांनी घालवू नका, 15 दिवस थांबा. माझी बाग गेली आता 110% रेट वाढतोय बघा. ही माझं तिसरं वर्ष आहे. माझा माल आला म्हटलं का रेट उतरतोय, माझा माल गेला म्हटलं का रेट चढतोय. गेल्या वर्षी तर माझा माल गेल्यानंतर जे रेट चढला होता ती माझी बाग येईपर्यंत 1 महिन्यापूर्वी चढला होता. माझी बाग जशी आल्या तसा रेट पडलाय बघा ना. आता काय झाले, माल थांबवून वजन कमी झाले. 8-9 टन माल निघायला पाहिजे होता, आता हे 6 टनावरच थांबतोय. काय ह्या नशिबाला आणि काय करायचं सांगा. हो, ही लाल सोनं तर कसलं पिकवलंय बघा. मुंडा बघा, माल कसला आहे बघा. आणि ही असं करायला लागलं तर ह्या शेतकऱ्यांनी कसं करायचं सांगा बरं. आता तुम्ही काय चंदू सर, आता कसं आहे माहिती आहे, हे तिसरं वर्ष आहे. तुम्हाला सांगतो एक मजा सांगतो. ज्या ज्या वेळेला माझा माल येतोय त्यावेळेला रेट पडतोय. माझ्या माल यायच्या अगोदर 150, 200, 225 रुपये रेट असतोय. माझा माल आला का नुसती चिंदवणी होऊन जाते बघा. 70 आणि 72, 80 शिवाय कोण बोलत नाही. आणि आता हे तिसरं वर्ष आहे. आता मी सुद्धा बघा, गेल्या वर्षी मला काय म्हटली, तुमचा माल लोड लय झालं त्यामुळे साईज नाही, त्यामुळे रेट कमी आहे. ह्या वेळेला लोड कमी केला आहे, थिनिंग केलं आहे. 100च्या खालचं फळ आहे का मला सांगा तुम्ही. तरी पण अजून मला रेट आता 80 ने 81 रुपये गावतोय. काय नशिबाला बरं, माझं नशीब बाद आहे म्हणावं तर माझी बायको जिल्हा परिषद सर्व्हिसला आहे. माझी थोरल्या पोरीला 1 लाख रुपये पगार आहे. मग 2 नंबरच्या पोरीला 60,000 पगार आहे. आणि माझं नशीब मग कसं काय खराब आहे म्हणा सांगा बरं बघ तुम्ही. नशीब कसं काय असू शकत नाही ना. मग हे असं का होतंय. मला तर वाटतं इथं मसोबा बसून ह्याला बोकड जे कापाव. बोकड कापल्याशिवाय काय रेट वाढत नाही बघा. तुम्ही म्हणताय आता कमीत कमी का नाही कोंबडं तर कापायला सुरुवात करतो. आता हे काय करायचं आहे माहिती आहे का, हे आता यूट्यूबवर टाकायचं आहे फोटो. काय यूट्यूबवर टाकून तर देव लाजला तर लाजला, पुढल्या वर्षी तर मला रेट देईल. बघू आता काय होतंय.